नमस्कार. आज आपण बोलणार आहोत चक्रीवादळांबद्दल. हो, तीच वादळं जी भारतात येतात आणि सगळं काही हादरवून टाकतात. ही एक अशी नैसर्गिक शक्ती आहे ना, जी कधीकधी खूपच विनाशकारी रूप घेते. चला तर मग या वादळांना जरा जवळून सोप्या भाषेत समजून घेऊया. आता बघा, भारताचा जो किनारी प्रदेश आहे, खास करून आपली पूर्व किनारपट्टी, ती चक्रीवादळांसाठी खूपच संवेदनशील मानली जाते. म्हणजे इथे धोका जास्त असतो. या नकाशात जी त्रिकोणी चिन्ह दिसतायत ना, ते प्रदेश तर वादळाच्या सर्वाधिक धोक्याखाली येतात. पण चक्रीवादळांबद्दल बोलण्याआधी 1 मिनिट थांबूया आणि नैसर्गिक आपत्ती म्हणजे नेमकं काय ते बघूया. सोपं आहे. या अशा घटना आहेत ज्या निसर्गात आपोआप घडतात, आपल्या कंट्रोलच्या पूर्णपणे बाहेर असतात आणि मोठं नुकसान करतात. जसं की भूकंप, महापूर आणि हो, अर्थातच आपली चक्रीवादळं. तर मग चक्रीवादळ म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर तयार होणारे प्रचंड विनाशकारी आणि भयंकर वेगाने वाहणारे वारे. आज आपण याच वादळांबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. बरं, आता एका इंटरेस्टिंग गोष्टीकडे वळूया. कधी विचार केलाय का की या वादळांना ही अशी वेगवेगळी, कधीकधी तर विचित्र वाटणारी नावं मिळतात कशी? यामागे एक मोठी आंतरराष्ट्रीय सिस्टम काम करते. हो ना, हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो. लैला, निसर्ग, तौक्ते, ही सगळी नावं येतात कुठून? कोण ठरवतं ही नावं? यामागे एक ठरलेली प्रोसेस आहे. चला, तीच आता समजून घेऊ. तर झालं असं की उत्तर हिंदी महासागरात येणाऱ्या चक्रीवादळांना नावं देण्यासाठी 2004 साली एक आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला. या करारानुसार भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका असे अनेक देश एकत्र येतात. ते काय करतात तर नावांची एक भली मोठी यादी तयार करतात. प्रत्येक देश या यादीसाठी आपली काही नावं देतो. उदाहरण बघायचं झालं तर लैला हे नाव पाकिस्तानने दिलं होतं, तर जल हे नाव आपल्या भारताने सुचवलं होतं. तसंच फेट हे थायलंडने दिलेलं नाव होतं आणि मुझान हे ओमानने. आता लक्षात आलं असेल की ही सगळी प्रक्रिया कशी मिळून मिसळून चालते. चला, नावं कशी ठरतात हे तर कळलं, पण मुळात ही वादळं जन्मालाच कशी येतात? यांच्या तयार होण्यामागे सायन्स काय आहे? चला, ते पण बघूया. भारतात येणारी बहुतेक चक्रीवादळं माहितीये कुठे जन्माला येतात? बंगालच्या उपसागरात. हो, आणि याचं एक मुख्य कारण आहे. हा जो भाग आहे ना, तो तिन्ही बाजूंनी जमिनीने वेढलेला आहे. त्यामुळे काय होतं तर इथली उष्णता आणि हवेतला दमटपणा म्हणजे आर्द्रता प्रचंड वाढते आणि हेच वातावरण चक्रीवादळ तयार होण्यासाठी एकदम परफेक्ट असतं. ही पूर्ण प्रोसेस आपण 3 सोप्या स्टेप्समध्ये समजू शकतो. स्टेप 1, समुद्राच्या पृष्ठभागावरच्या उष्णतेमुळे हवा गरम होते आणि त्यात बाष्प वाढतं. स्टेप 2, यामुळे तिथे हवेच्या दाबाचा एक कमी पट्टा तयार होतो, एक लो प्रेशर एरिया. आणि मग येते स्टेप 3, आजूबाजूची जी जास्त दाबाची हवा असते ती या कमी दाबाच्या जागेकडे अक्षरशः झेपावते आणि यातूनच तयार होतं ते गरगर फिरणारं चक्रीवादळ. आपल्याकडे भारतात चक्रीवादळांचे प्रामुख्याने 2 सीझन असतात. पहिला येतो मे ते जून महिन्यात. आठवतंय, निसर्ग आणि तौक्ते ही वादळे याच काळात आली होती. आणि दुसरा सीझन असतो ऑक्टोबर ते नोव्हेंबर, आणि हा सीझन बहुतेक वेळा जास्त धोकादायक असतो. गोणू आणि निलोफर ही याच काळातल्या काही मोठ्या वादळांची नावं आहेत. बरं, वादळ तयार झालं, ते पुढे सरकलं, पण जेव्हा ते जमिनीवर आदळतं म्हणजे लँडफॉल करतं, तेव्हा काय होतं? त्याचा परिणाम किती भयंकर असू शकतो यावर आता नजर टाकूया. याचे परिणाम खूपच गंभीर असतात. सगळ्यात वाईट म्हणजे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. समुद्राचं खारं पाणी शेतात आणि गावात शिरतं. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे साठे खराब होतात, शेतीचं तर अतोनात नुकसान होतं. एवढंच नाही, लाईट जाते, रस्ते बंद होतात, सगळी वाहतूक ठप्प होते आणि या सगळ्यावर कळस म्हणजे रोगराई पसरण्याचा धोकाही वाढतो. थोडक्यात काय तर सगळं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होऊन जातं. मग प्रश्न येतो की एवढा मोठा विनाश टाळण्यासाठी किंवा निदान त्याची तीव्रता कमी करण्यासाठी काही उपाय केले जातात का? तर हो, नक्कीच केले जातात. चला बघूया की या वादळाचा सामना करण्यासाठी नेमकी काय तयारी केली जाते. यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे जिथे वादळाचा धोका आहे तिथल्या लोकांना वेळेवर सुरक्षित ठिकाणी हलवणं. यासोबतच जनरेटर, बोटी, हेलिकॉप्टर तयार ठेवले जातात. खाण्यापिण्याचा आणि कपड्यांचा साठा केला जातो. मेडिकल टीम्स आणि औषधंसुद्धा तयार असतात. आणि हो, लोकांना वादळ कुठे आहे, कुठे जाणार आहे याची सतत माहिती देत राहणं हेही खूप महत्त्वाचं असतं. आपण पाहिलं की तयारी तर केली जाते, पण शेवटी एक मोठा प्रश्न उभा राहतोच.
क्लायमेट चेंजमुळे म्हणजे हवामान बदलामुळे ही वादळं आता जास्त तीव्र आणि जास्त संख्येने येऊ लागली आहेत. मग अशा परिस्थितीत आपली आजची तयारी भविष्यात येणाऱ्या अजून मोठ्या संकटांना तोंड देण्यासाठी पुरेशी आहे का, हा प्रश्न खरंच आपल्याला विचार करायला भाग पाडतो.